गोड्या पाण्याचा मासा जर करायचा झाला तर 4-5 फुटापर्यंतच पाण्याची खोली पाहिजे. माशांचं जी विष्ठा असते ती खाली खाली जाते आणि मग जर खूप साचत राहिली विष्ठा तर मग त्याला सूर्यप्रकाशही वरतून मिळत नाही आणि त्यातले जे अमोनिया म्हणा किंवा नायट्रेट जे वायू जे काही विषारी वायू असतात ते बाहेर लवकर निघत नाही. ह्या 1 एकरच्या तळ्यामध्ये तसं लॉजिकली बघायला गेलं तर 20,000 मासे 1 एकरमध्ये बसले पाहिजे. फक्त आम्ही आता टाकताना 10,000 मासे जास्त टाकले, 30,000च आम्ही आता स्टॉक केलं. म्हणजे थोडंसं हाय डेन्सिटी ठेवली आहे, पण आम्ही त्याही हाय डेन्सिटीला किंवा आपल्याला थोडंसं तिथं आपला लॉस होऊ नये किंवा मरतूक होऊ नये म्हणून आम्ही काय केलं आहे की इनलेट म्हणजे पाणी येणं आणि ह्या पाईपातून पाणी शेताला वापरणे, 10,000ची जी एक्सेस डेन्सिटी ठेवली आहे ती आम्हाला मेंटेन करता आली पाहिजे. म्हणून पाणी जसं बदलेल तसं त्यातलं ऑक्सिजन म्हणा किंवा पाण्याची वॉटर पॅरामीटर क्वालिटी चांगली राहते. नमस्कार मित्रांनो, मी सूरज मुके, तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही माझ्या मागे पाहताय आता शेततळे 2-3 शेततळे आहेत, एक 2 कागदाचे आहेत आणि एक नॉर्मल शेततळे आहे. याच्यामध्ये मच्छी शेती केली जाते आणि अगदी चांगल्या पद्धतीने शेती केली जाते. तुम्ही जर इथं पाहाल, हे सगळ्यात सुरुवातीचं शेततळे आहे त्यांचं आणि नंतर जे काय केलेले आहेत हे अनुभवातून केलेले आहेत. आणि जर प्रॉपर बघितलं तर पूर्ण ही जाळी आहे वरती पक्ष्यांसाठी संरक्षणासाठी, त्याचबरोबर हे कंपाऊंड पण आहे बाजूनी आणि ग्रीन नेट पण बांधलेले. सरांचा खूप मोठा अनुभव आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने करतात आहेत. तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. माझं नाव अंबर प्रतापराव टाकळकर, मी करंदी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे राहतो. सर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर सरांचे मनपूर्वक आभार, कारण त्यांनी आपल्याला त्यांच्या वेळात वेळ काढून आपल्याला इंटरव्ह्यू देत होते त्याबद्दल. तर तुम्ही आता हे फिश फार्मिंग करताय, याची आयडिया कशी काय सुचली आणि तुम्ही वेगळं काय करता अजून हे सोडून? आम्ही ॲक्च्युली 4 वर्षापूर्वी फिश फार्मिंग चालू केली. त्याच्यात नदीच्या साईडला आमचे 2 तळी आम्ही पहिल्यांदा घेतली. वडिलांचं असं म्हणणं होतं की आपल्या शेतालाही त्याचा पाणी होईल आणि एक अर्धा एकरमध्ये अशी 2 तळी घेतली. म्हणजे 1 एकरमध्ये आम्ही तळी घेतली होती शेतीच्या उपयोगासाठी. पण नंतर मग आम्ही त्याच्यात मासे टाकायचं ठरवलं की बघू आपण प्रयत्न करून जर आले मासे तर, म्हणून मग आम्ही पहिला प्रयत्न तिथं केला. मग आम्ही त्यावेळी तिथं कटला, रूपचंद आणि सायप्रनस असे 3 प्रकारचे मासे टाकले होते. त्यावेळेस काही ट्रेनिंग घेतली होती की नाही? त्यावेळी सुरुवातीला तर आम्ही त्यावेळी ट्रेनिंग नव्हतं घेतलं, पण मासे टाकल्यानंतर आम्ही महाराष्ट्र उद्योजकता म्हणून एक आपलं गव्हर्नमेंटचं एक ट्रेनिंग होतं, आम्ही पहिलं ते घेतलं. त्याच्यानंतर एक गिफ्ट तिलापियाचं स्पेशल ट्रेनिंग आम्ही विजयवाडा आंध्र प्रदेशला राजीव गांधी सेंटर फॉर ॲक्वाकल्चर RGCAला एक 6 दिवसाचं आमचं तिथं ट्रेनिंग झालं. हे सर्व ट्रेनिंग तुम्ही घेतलेले? हां, हे स्वतः मी तिथं जाऊन ट्रेनिंग घेतलेलं. ज्यावेळेस तळ्यामध्ये केलं त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट दिसलं की लॉस काय दिसलं? नाही, माशाच्या धंद्यात तुम्हाला लॉस नाही होणार. म्हणजे प्रॉफिट होईल तिथं, फक्त तुमचं लक्ष पाहिजे. आणि जसं मी म्हणलं तसं ट्रेनिंगची गरज आहे किंवा तुम्हाला वॉटर पॅरामीटर कळले पाहिजे, माशाचं जीवन कळलं पाहिजे, त्याची पाण्याची उपलब्धता, त्या पाण्यातला ऑक्सिजन किती असला पाहिजे, त्यात अमोनियाचं प्रमाण नसलं पाहिजे किंवा कमीत कमी असलं पाहिजे. आणि वॉटर टेस्ट किट याच्या मदतीने तुम्ही त्याचे वॉटर टेस्ट तुम्हाला करता आली पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला बरेचसे काही लॉसेस आहेत ते कमी होतात. त्याच्याबरोबर तुम्हाला ज्यावेळी तळं करसाल त्यावेळी तुम्हाला मासे छोटे असतात, त्यामुळं त्यांना खाणारे पण भक्षक असतात. तुम्हाला त्या माशांना संरक्षण देता आलं पाहिजे. आता आपण आपल्या तळ्याला इथं जसं वरती जी जाळी केलेली आहे त्याला आपण बर्ड नेट म्हणतो. म्हणजे लहान मासा असेल तर पक्षी येऊन खाऊन जाऊ शकतो. तर खंड्या म्हणा, पानकोंबडी म्हणा, बगळे म्हणा, तर यांच्यापासून त्यांना संरक्षण देता आलं पाहिजे. आणि जर तेवढं केलं सुरुवातीच्या काळात तर तुमची बराचसा तोटा तिथंच कमी होतो. मासे जर तळ्यात असतील तरच ते आपण वाढू शकतो. त्याच्यामुळं बर्ड नेट वगैरे हे लावून त्यांना संरक्षण तुम्हाला देता आलं पाहिजे. हे तळे जे केलेत हे कधी केलेत तुम्ही? हे तळं आपल्याला करून आता 1 वर्ष होईल. टोटल 3 तळे त्याच्यामध्ये? हे आपण हा टोटल 1 एकराचा एरिया आहे. आणि आपण जसं आपलं नदीला जी काही तळी होती त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळाल्या, काही अडचणी आल्या.
आणि त्या अडचणी ओळखून आपण इथं थोडंसं व्यवस्थित केलं. अनुभवातून आपण जरा इथं व्यवस्थित करायचा प्रयत्न केला. मग आपण इथं 1 एकरामध्ये 3 तळी तयार केली. ज्यातलं हे एक तळ आहे हे जरा आम्ही मोठं केलं. याच्यापेक्षा थोडंसं हे बारीक इकडचं तळ आहे आणि हे मग त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक तळ आहे. हां, म्हणजे 2 याला तुम्ही कागद वापरलाय, पण एका याला कागद वापरला नाही, कारण त्याचं एक जे कागद न टाकलेलं तळ आहे हे आम्ही 2008 साली त्यावेळी शेततळ्याचं एक योजना आली होती ना, त्यावेळी हे तळ खोदलेलं होतं आणि हे तळ बऱ्यापैकी खालपर्यंत दगडापर्यंत नेलेलं आहे आणि याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे. याच्यात जरी पाणी टाकलं तरी याच्यातलं पाणी कमी होत नाही लवकर. आणि ही जी 2 तळी केली आहेत हे आपण इथं ऑलरेडी आपण शेती करत होतो या 2 तळ्यांच्या जागी. म्हणजे मका करायचो गुरांना किंवा अजून बाकी काही गुरांसाठी चारा करायचो. पण मग आम्ही इथं काय केलं की आम्ही जसं ट्रेनिंगला गेलो तिथं आम्हाला असं कळलं की 1-1.5 मीटरपर्यंत आपल्याला पाण्याला खोली पाहिजे. गोड्या पाण्याचा मासा जर करायचा झाला तर 4-5 फुटापर्यंतच पाण्याची खोली पाहिजे. त्याच्या खाली काय होतं, काय त्रास होतो? त्याच्या खाली जर गेलं तर मग माशांचं जी विष्ठा असते ती खाली खाली जाते आणि मग जर खूप साचत राहिली विष्ठा तर मग त्याला सूर्यप्रकाशही वरतून मिळत नाही आणि त्यातले जे अमोनिया म्हणा किंवा नायट्रेट जे वायू जे काही विषारी वायू असतात ते बाहेर लवकर निघत नाही. आणि शक्य तेवढं सूर्यप्रकाश तळापर्यंत जाईल तसं त्यांच्या विष्ठेतलं जे काही विषारी वायू असतात ते निघत जातात बाजूला. त्याच्यामुळं एवढी लेवल म्हणजे 5 फुटापर्यंतची लेवल चांगली आहे माशाच्या वाढीला. म्हणून मग आम्ही ह्या 2 तळ्यांना तेवढं मेंटेन करायचा प्रयत्न केला की 5 फुटापर्यंत आम्ही याच्यात पाणी लेवल मेंटेन करतो. तर मित्रांनो, तुम्हाला सरांकडून शेततळ्यातील म्हणजेच पॉन्डमधील मत्स्यपालनाचं ट्रेनिंग त्यांच्या शेततळ्यावर जाऊन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा. कृपया फोन करू नका. व्हॉट्सॲपवर तुम्हाला ह्या ट्रेनिंगविषयीची संपूर्ण माहिती दिली जाईल. याच्याबरोबर याच्या अगोदर तुम्ही एक संकल्पना नवीन आता आहे बायोफ्लॉक, हो ती पण केली होती. त्याचा एक अनुभव सांगा ना थोडक्यात. आम्ही बायोफ्लॉकचाही विचार करत होतो. त्यासाठी आम्ही 2 टँक उभारले पण होते. आम्ही 2 टँक उभारले आणि की बुवा आपल्याला आम्ही त्याच्यासाठी ट्रेनिंग पण केलं होतं बायोफ्लॉकचं. बरेचसे काही यूट्यूबवरही आम्ही त्याचे व्हिडिओही बघितले होते आणि बुवा आता ते बायोफ्लॉकचा प्रोजेक्ट करायचा या हिशोबाने आम्ही टँकही केले, टार्पोलिन आणून बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या. आता फक्त त्याच्यात आम्हाला असा अनुभव आला की 10,000 लिटर 20,000 लिटरचं जे काही टँक आहेत ते त्या माशाला तेवढं पुरतं प्रोडक्शन घ्यायला पुरेसे नाही आहेत, सुटेबल नाही आहेत. माशाला जेवढी तुम्ही जागा देसाल, जेवढी स्पेस देसाल तेवढा तो मासा लवकर वाढतो. बायोफ्लॉकमध्ये तेवढ्याच्या 10,000 20,000 लिटरमध्ये त्याचं खाद्य, त्याची नंबर ऑफ पीसेस आणि मग त्याच्यातलं निघणारं प्रोडक्शन आम्ही कॅल्क्युलेट केल्यानंतर आम्हाला थोडंसं माझ्या दृष्टीने ते फिजिबल नाही वाटलं. हे सगळं काय तुमचा अनुभव आहे, इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो. इतरांचा अनुभव वेगळा असू शकतो. काही जण त्याच्यात सक्सेसफुल झालेही असतील, माहीत नाही. पण आम्हाला काही सुरुवातीला असा अनुभव आला की आम्ही काय केलं, आमच्याकडचे जे खालच्या तळ्यातले मासे आहेत आम्ही जे पहिल्या लॉकडाऊनला जे विकायला काढले आम्ही जवळपास 1 ते 1.5 वर्ष अगोदर. 1 ते 1.5 वर्षाच्या अगोदर. तर आम्ही त्यावेळी बायोफ्लॉकचं ज्यावेळी ठरवलं की बाबा आपल्याला नाही जायचं बायोफ्लॉकमध्ये, मग आम्ही जे तयार केलेले टँक आहेत ते आम्ही लाईव्ह फिश विकण्यासाठी वापरले. माझ्याकडचे जे खालच्या तळ्यातले मासे जे होते ते आम्ही ह्या टँकमध्ये आणून टाकले. पण आम्हाला त्याच्यासाठी मग ऑक्सिजनची तयारी करावी लागली. मग त्याच्यासाठी इन्व्हर्टर, त्याच्यासाठी जनरेटर आणि त्याच्यासाठी मग नाही जनरेटर झालं तर मग सोलर, हा सगळा विचार करावा लागला. मीनवाईल आमच्याकडं असं झालं की एक रात्री म्हणजे आम्ही मासे वगैरे एक रात्री विकले 1 दिवसाला आणि नंतर ऑक्सिजनचं बटन चालू करायला विसरलो रात्रीतल्या. तुमची चूक झाली, ती आमची चूक झाली की बुवा आम्ही ते ऑक्सिजनचं बटन चालू नाही केलं. पण दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी जवळपास 150 किलो मासा मेलेला मिळाला. पण मग आम्ही त्यावेळी विचार केला बुवा आत्ता ही एक चूक झाली आत्ता, पण नंतर ह्या जर अशा काही आपल्याकडूनच जर काही राहिल्याच त्यावेळी चुका तर मग उद्या त्याचं अडचण नको. आणि मग त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट पण भरपूर लागत होती. जनरेटर पाहिजे, त्याला सोलर पाहिजे, त्याला परत इन्व्हर्टर पाहिजे. जनरेटर आलं म्हणजे त्याला परत डिझेलची कॉस्ट आली. आमच्याकडे असं होतं की काही काही वेळेला डिपीच जाती, जळती. मग त्यावेळी 10 दिवस 15 दिवस लाईटच नाही. मग अशा वेळी किती दिवस ते जनरेटर चालून ते डिझेलची कॉस्ट आपण
बिअर करायची. म्हणून मग आम्ही तो बायोफ्लोकचा जो काही आमचा विषय होता तो आम्ही थोडा तात्पुरता बाजूला ठेवला आणि त्या बायोफ्लोकच्या टँकमध्ये आता आम्ही लाईव्ह फिश टाकून सेल करतोय. हां, म्हणजे तळ्यातनं काढतो आणि मग त्याच्यातनं सोपं जातं सोपं जातं, कारण तिथं कस्टमर आलं तर तिथल्या तिथं आपल्याला काढून हां. लगेच देता येतो मासा. हे जे 1 एकराचं शेततळ बांधले यासाठी खोदण्यासाठी किती खर्च आला? टोटल खर्च सांगा, कंपाऊंड, जाळी वगैरे हा, सगळं. आता हा जो टोटल खर्च आहे खोदायला मला याला 50,000 रुपये खोदायचे गेले, बरोबर. त्याच्यानंतर हा जो कागद टाकलाय ह्या कागदाला माझे 2.5 लाख रुपये गेले. त्याच्यानंतर हे जे कंपाऊंड केलंय ह्या कंपाऊंडला 1 लाख रुपये गेलेत आणि ही वरची जाळी आहे हिला एक 20 ते 30,000 रुपये इथं गेलेत. म्हणजे एक 4 ते 5 लाखाच्या पर्यंत. हो, 4.5 ते 5 लाखापर्यंत आपला इथला खर्च झालेला आहे. 1 एकरला हा 1 एकरला 1 एकरला 4 ते 5 लाख रुपये खर्च येऊ शकतो. ज्यावेळेस शेततळ बांधतो आपण, आता बरेचसे जण 1 एकरचं शेततळ बांधतात किंवा मोठं. आता तुम्ही हे टप्प्याटप्प्याने केलेत, म्हणजे एक तुमचं आता बघता मित्रांनो हे 18 गुंठ्याचं आहे, तर माझ्या मागं जे बघता इकडं हे 13 गुंठ्याचं आहे आणि एक छोटंसं आहे शेततळ, हे एक 8 गुंठ्याचं शेततळ आहे. तर हे जे शेततळ बांधलेत हे असे का बांधलेत तुम्ही? आता आम्ही हे बांधायचं कारण की आम्हाला याच्यात ग्रेडिंगला चान्स आहे. म्हणजे या तळ्यात आम्ही पहिले मासे आणून टाकतो सुरुवातीची पिल्लं. जसं मासा मोठा होईल, म्हणजे ज्यातले काही आपण शूटर म्हणू किंवा काही ज्यांची साईज मोठी आहे ते आम्ही ग्रेडिंग करून ह्या इकडच्या ह्या तळ्यात टाकतो आणि ह्या तळ्यात जे मोठे होतात मासे इकडं ते मासे उचलून आम्ही ह्या मातीच्या तळ्यात टाकतो. तर याचं लॉजिक असं आहे की मासा जसा जसा मोठा होईल तसं, म्हणजे समजा 500 ग्रॅम 600 ग्रॅमला गेला तर तो खातो जास्त पण त्याचं वजन वाढायचं प्रमाण कमी होतं. म्हणजे ज्या प्रमाणात खातो त्या प्रमाणात वजन नाही वाढत. किती किलोच्या वरती किंवा किती ग्रॅमच्या वरती गेल्यावरती? आता तसं बघायला गेलं तर 600-700 ग्रॅमच्या पुढे गेला तर मासा मग त्याचं खाणं जास्त राहतं आणि वजन वाढणं कमी होतं. मग आम्ही हे टप्पे करायचं कारण असं की जर आपल्याला उद्या मासे ठेवायची वेळ आली, आता रेट नाही आहेत आणि मोठे मासे आपल्याला ठेवायचे आहेत, तर मग त्या केसला आपला FCR आपल्याला मेंटेन करावा लागतो. फीडची कॉस्ट जी आहे ती जास्त जाऊ नये. नॅचरल पॉन्डमध्ये म्हणजे जे मातीचं तळ आहे याच्यात त्याला जरी मी इथं थोडं खाद्य कमी टाकलं त्याला तरी त्याला त्या नॅचरल सोर्समधून झू प्लँक्टन असतील किंवा अजून काही प्लँक्टन असतील तो खाऊन तो त्याचं वेट मेंटेन करू शकतो आणि व्यवस्थित जगू शकतो. म्हणून आम्ही टप्प्याटप्प्याने मासे घेतो आणि ह्या मातीच्या तळ्यात टाकून ह्या तळ्यातले जे मोठे मासे ते विक्रीला काढतो. आता ह्या 1 एकरच्या शेततळ्यामध्ये आपण किती मासे टाकू शकतो? ह्या 1 एकरच्या तळ्यामध्ये तसं लॉजिकली बघायला गेलं तर 20,000 मासे 1 एकरमध्ये बसले पाहिजे. फक्त आम्ही आता टाकताना 10,000 मासे जास्त टाकले, 30,000च आम्ही आता स्टॉक केलं. म्हणजे थोडंसं हाय डेन्सिटी ठेवली आहे, पण आम्ही त्याही हाय डेन्सिटीला किंवा आपल्याला थोडंसं तिथं आपला लॉस होऊ नये किंवा मरतूक होऊ नये म्हणून आम्ही काय केलं आहे की इनलेट म्हणजे पाणी येणं आणि ह्या पाईपातून पाणी शेताला वापरणे. कारण आम्ही इथं जवळपास विहीर आहे, त्या विहिरीतलंच पाणी शेताला वापरत होतो, पण आम्ही तळ केल्यापासून आता काय करतो विहिरीतलं पाणी तळ्यांमध्ये टाकतो आणि तळ्यातलं जे काही त्याची विष्ट आहे म्हणजे आपण खत म्हणू माशाचं खताचं ते आम्ही आमच्या शेतीला वापरतोय. आणि हेच आम्ही चक्र फिरवतो की जेणेकरून आम्हाला 10,000ची जी एक्सेस डेन्सिटी ठेवली आहे ती आम्हाला मेंटेन करता आली पाहिजे. म्हणून पाणी जसं बदलेल तसं त्यातलं ऑक्सिजन म्हणा किंवा पाण्याची वॉटर पॅरामीटर क्वालिटी चांगली राहते. तुम्ही सारखं पाणी बदलताय त्यामुळे ते ठीक आहे. 30,000. पण जर पाणी बदलत नसेल तर मग मॉर्टिलिटीचे चान्सेस जास्त राहतात. पण जरी आपण 20,000 मासे टाकले आणि जरी आपलं मग कागदाचं जर तळ असेल तर आपल्याला एक जर पाणी खराब होत चाललं, कारण जसा मासा मोठा होईल तसे त्याचं तो स्लज जास्त करणार, विष्ठा जास्त करणार आणि ते कागदाच्या तळ्यात त्याचा थर बसणार आणि अमोनिया वाढणार. मातीचं तळ असतं तर ते मातीशी संयोग पाहून जातं, म्हणजे ते ऑटोमॅटिक नष्ट होतं. पण कागदाच्या तळ्यात तुम्हाला पाणी उपसावंच लागणार. काही एक काळांतराने पाणी खराब झालं तर तुम्हाला ते पाणी बाहेर काढून त्याच्यात नवीन पाणी टाकावंच लागणार. पाण्याची उपलब्धता थोडी तरी पाहिजे. पाण्याची उपलब्धता पाहिजेलच. याच्यामध्ये आपण इतके वर्ष झाले, आता 3 वर्ष झाले सुरुवात करून. याच्यामध्ये अडचणी काय काय आहेत? तुम्हाला काय काय अडचणी आल्यात आणि त्याच्यावरती कशी मात केली तुम्ही? आम्हाला सुरुवातीला जी अडचण आली सगळ्यात महत्त्वाची
मी नदीच्या साईडला जी तळी केली होती ना, आम्हाला ती नॅचरल तळीच होती अशी, पण आम्हाला त्यात हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम आला. म्हणजे मासे काढायच्या वेळी आम्हाला अडचण अशी झाली की खाली सगळी दगडी होती, म्हणजे काही सपाट नव्हतं काही, आणि त्याच्यातून मासे काढणे, पाणी कमी करून त्यातून मासे काढणे, मग पायाला ते खालून दगडी किंवा चिपळे लागणे, असं खूप अडचण व्हायची आणि त्या दगडांमध्ये मासे जाऊन लपायचे. आम्हाला त्यावेळी तिथं खूप अडचण आली की हार्वेस्टिंगचाच प्रॉब्लेम आम्हाला सुरुवातीला भेसरला. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आम्हाला आला की मासे विकायला, की आम्ही ज्यावेळी मासे काढायचे ठरले त्यावेळी आम्ही काही ट्रेडर बोलवले, जे मासे विकतात गावामध्ये, ज्यांचे दुकान आहेत, त्यांनी आम्हाला जी काही किंमत सांगितली, म्हणजे आम्हाला त्यांनी सांगितले आम्ही 80 रुपये किलोच्या हिशोबाने आम्ही तुमच्याकडून मासे घेऊन जाऊ म्हणून. तर मग 80 रुपयाच्या पेक्षाही जास्त माझा खर्च झालेला होता खाद्याचा. मग त्यावेळी की बाबा आता लॉसमध्ये मग विकून काय उपयोग, मग एवढं आपण वर्ष दीड वर्ष घालवलं आहे, मग त्याच्यातही ते आपण पिकवायचं आणि दुसऱ्याला द्यायचं आणि ते लॉसमध्ये द्यायचं आणि त्यांनी बाहेर जाऊन ते 80 रुपयाचे 160, 180, 200 रुपयांनी विकायचा. आम्हाला पहिली ती अडचण आली की विक्रीला आम्हाला अडचण सुरुवात झाली की बाबा रेटच मिळायला तयार नाही. मग मागच्या लॉकडाऊनला आम्ही असा विचार केला की आपणच घरच्या घरी जर विकायची सुरुवात केली तर काय होईल. म्हणून मग आम्ही सुरुवात केली की घरच्या घरी बाबा आपण जिवंत मासे विकायचे ठरवले आम्ही. मग जिवंत मासे विकायचे तर मग आता ते विकायचे कसे, मग त्याला परत आमचं बाबा कटिंग सेंटर कुठं करायचं, मग काय करायचं, असं करताना आम्ही सुरुवातीचा प्रयत्न म्हणून आम्ही घरासमोरच आंब्याचं झाड होतं, त्या खालीच आम्ही थोडीशी जागा व्यवस्थित करून तिथं सुरुवात केली विकायला. तेही आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे आमचे जेवढे मित्र होते किंवा आमच्या गावातले जे काही ग्रुप होते त्याच्यावर टाकून आम्ही कळवलं बा आम्ही असे मासे विकतोय. तर सुरुवातीच्या 8-10 दिवसातच आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला तिथं. आम्ही मग आत्ता 220 रुपये किलोच्या हिशोबाने आत्ता मासे इथं विकतोय आणि जिवंत मासे देतो आम्ही. मेलेला जरी मासा आमच्या तळ्यात असेल तरी आम्ही तो विकत नाही, आम्ही तो बाजूलाच ठेवतो आणि जिवंत जे आहेत तेच मासे आम्ही गिराईकाला देतो, कारण जिवंत माशाची चव ही वेगळीच लागते. तर मित्रांनो, ह्या पार्टमध्ये इतकंच होतं, कारण व्हिडिओ बराच मोठा होत चाललाय. तर बाकीची माहिती ही आपण पुढील व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये पाहू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.